नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी ईश्वर पाटील आपलं सर्वांचं अगदी मनापासून म्हणा किंवा या पलीकडे मित्रांनो शब्दांपलीकडे जर मनापासून सर्वांचं मनापासून आभार मानतो मित्रांनो। हो, आणि आपल्या म्हणजेच तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल टेक महाराष्ट्रीयनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा दिवस हा तुमच्यासाठी म्हणा किंवा माझ्यासाठी म्हणा आज सर्वात स्पेशल दिवस आहे मित्रांनो। हो, का मित्रांनो? कारण आजचा दिवस मित्रांनो 24 फेब्रुवारी 2023 रोजी तुम्हाला माहिती असेल कदाचित की आपल्या चॅनलवर सर्वात पहिला व्हिडिओ अपलोड केला होता मित्रांनो मी। हो, आपल्या चॅनलवर मी सर्वात पहिला व्हिडिओ अपलोड केला होता मित्रांनो। आणि ज्या प्रकारे तुम्ही मला आतापर्यंत ज्या प्रकारे तुम्ही सर्व मित्रांनो माझा पहिल्या सबस्क्रायबर पासून तर शेवटच्या सबस्क्रायबर पर्यंत जेवढेही सबस्क्रायबर आहेत माझे आणि जेवढेही व्ह्यूअर्स आहेत, नुसते सबस्क्रायबर नाही मित्रांनो, आपले जेवढेही व्ह्यूअर आहेत सर्वांचं मनापासून आभार मानतो मित्रांनो। तुमच्या साथीमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो मित्रांनो। आणि तुमच्या आशीर्वादामुळे फायनली आपलं चॅनल मॉनिटाईज सुद्धा झालं आणि यूट्यूबकडनं आपल्याला पहिलं पेमेंट सुद्धा पाठवलं गेलं मित्रांनो, किंवा पहिलं पेमेंट माझ्या खात्यामध्ये जमा झालं मित्रांनो। तर तुम्हालाही जर आवडत असेल मित्रांनो की मीही यूट्यूबमध्ये करिअर घडवायला पाहिजे, तर तुम्ही तुमचं अवश्य करिअर घडवू शकता मित्रांनो। तुम्हाला काही अडचण आली तर मी आहेच तुमच्या मदतीला। मी सदैव, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चॅनलवर मी सदैव आपले जेवढेही व्ह्यूअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचं माझं कर्तव्य आहे। आणि मी ती 100% सांगत आहे मित्रांनो, 95% तरी माझ्या परीने जेवढं होते मित्रांनो तेवढं प्रयत्न करतो मित्रांनो। फक्त मला तुम्हाला एकच सांगायचं आहे मित्रांनो की मी ज्या चुका केल्यात मित्रांनो त्या चुका तुम्ही करू नका, नाहीतर तुमचं चॅनल डायरेक्ट डेड होणार आहे मित्रांनो। हो, कारण मित्रांनो मी चॅनल सुरू केलं बरोबर आहे, पण मला स्वतःचा कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स असतो मित्रांनो। कोणाकोणाला तुम्हाला माहिती आहे, कधी कधी आपल्याला जास्त ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपण जास्त इनॅक्टिव्हिटी करतो, म्हणजे इलिगल ॲक्टिव्हिटी करत बसतो मित्रांनो। त्यामुळे कधी कधी आपल्यालाच नुकसान होतं। तर मीही काही चुका केल्या मित्रांनो, त्यामुळे मला काहीतरी प्रॉब्लेम सोसावे लागले मित्रांनो। सुरुवातीला तुम्ही जर बघितलं तर आपल्या चॅनलचा जेव्हा फर्स्ट व्हिडिओ मित्रांनो, म्हणजे आजच्या दिवशी जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता मित्रांनो 24 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 8 वाजता पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता मित्रांनो। आणि त्याला ज्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिला मित्रांनो, ज्या प्रकारे त्याला सपोर्ट केला मित्रांनो, त्याबद्दल सर्वांचे खरंच मनापासून आभार मानतो मित्रांनो। फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्या फर्स्ट व्हिडिओला डायरेक्ट 47 सबस्क्रायबर आले होते मित्रांनो फर्स्ट व्हिडिओला। हो मित्रांनो, फर्स्ट व्हिडिओला आपल्या 47 सबस्क्रायबर मिळाले होते मित्रांनो आणि जवळपास 300+ व्ह्यूज त्या पहिल्या व्हिडिओला आले होते मित्रांनो। व्हिडिओ होता, कदाचित तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। रेशन कार्ड घर बसल्या कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता तुम्ही। फर्स्ट व्हिडिओ आपल्या चॅनलचा सर्वात मोठा म्हणजे 13 मिनिटाचा व्हिडिओ मित्रांनो। यूट्यूबच्या इतिहासात एकाही यूट्यूबरने असं केलं नसेल मित्रांनो। 13 मिनिटांचा सर्वात मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पहिलाच मी अपलोड केला। तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो। त्यामध्ये तुमचं FPS कोड शोधण्यापासून ते RC नंबर शोधण्यापर्यंत, RC नंबर शोधण्यापासून रेशन कार्ड डाउनलोड कसं करायचं, ही सर्व डिटेल म्हणजे ही सर्व माहिती 13 मिनिटामध्ये मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितली होती मित्रांनो। शक्यतो ते टॉपिक कमीत कमी 30 मिनिटांचा आहे मित्रांनो, परंतु तुम्हाला 13 मिनिटात मी सांगितलं होतं मित्रांनो। आणि याच नंतर मित्रांनो सेकंड व्हिडिओ PM किसानच्या टॉपिकवर होता मित्रांनो। त्याला जवळपास 8000 व्ह्यूज सेकंड व्हिडिओला आले होते मित्रांनो। म्हणजेच असं नाही, याचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की यूट्यूब नवीन क्रिएटरला लवकर बूस्ट करते मित्रांनो, पण तुमच्या हातात आहे की तुम्ही कशा पद्धतीने त्याला बूस्ट करणार। तुमचे चॅनल तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही बूस्ट करू शकता हे तुमच्या हातात आहे मित्रांनो। यूट्यूब तर स्वतः तुमचं चॅनल उचलून डायरेक्ट टॉपर नेऊ शकत नाही, तुम्हालाही काही स्वतःचे प्रयत्न करावे लागतील बरोबर। तर हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय मित्रांनो, कारण ओव्हर कॉन्फिडन्स असतो मित्रांनो। हो, ओव्हर कॉन्फिडन्सचं उत्तम उदाहरण सांगतोय तुम्हाला हे। तर सेकंड व्हिडिओला मी ज्या प्रकारे सांगितलं तुम्हाला की सेकंड व्हिडिओला आपल्या जवळपास 7,500 ते 8,000 व्ह्यू आले होते मित्रांनो। आणि कोणताही युट्यूबर असो, मी असो मित्रांनो का तुम्ही असो, कोणताही युट्यूबर जर तुमच्या सेकंड व्हिडिओला जर 7,000 व्ह्यूज येत आहेत, म्हणजे तुमच्यात काहीतरी
ओव्हर कॉन्फिडन्स येणारच मित्रांनो, किंवा एक वेगळी खुशी असते मित्रांनो की हा माझ्या सेकंड व्हिडिओला 7,000 व्ह्यूज आले, बरोबर. तर या अशा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय होते मित्रांनो, आपण चुका करत बसतो. चुका काय मित्रांनो, की काही आपण एखादे वेगळे कंटेंट टाकत बसतो, किंवा जे लोकांनी जे व्हिडिओ बघितले, जे लोकांना ज्यामध्ये इंटरेस्ट नाहीये अशा आपण व्हिडिओ बनवत बसतो, किंवा काहीतरी इलिगल ऍक्टिव्हिटी आपल्या चॅनलवर आपण करत बसतो. त्यामुळे मित्रांनो चॅनल परत डाऊन होते. हो मित्रांनो, तुम्ही जर बघितलं आपल्या चॅनलचा ॲनालिटिक्स जर बघितला तर सेकंड व्हिडिओ नंतर 3, 4, 5, 6 व्हिडिओ मित्रांनो पूर्ण फ्लॉप गेले मित्रांनो. म्हणजेच त्यावर 100, 200 म्हणजे मोजके व्ह्यू आले मित्रांनो, 100, 200, 300. त्यानंतर म्हणजेच परत यूट्यूबची रीच जी होती मित्रांनो, आपल्या चॅनलची जी रीच होती ती परत डाऊन झाली मित्रांनो, आणि परत तेच 100, 200, 300. तर अशा प्रकारे मित्रांनो जवळपास, हो मित्रांनो तुम्हाला हे का सांगतोय तर लक्ष द्या, जवळपास 25 व्हिडिओ मित्रांनो. किती? 25 व्हिडिओ. हो, तुमच्या चॅनलवर जर 25 व्हिडिओ जर कमी झाले असतील तर तुम्ही चॅनल सोडलं असतं मित्रांनो, बरोबर आहे. पण मी 25 व्हिडिओपर्यंत तुम्हाला चॅनलच्या ॲनालिटिक्समध्ये दाखवतो. तुम्ही बघू शकता, कंटेंटमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली मित्रांनो, इथं बघू शकताय तुम्ही. तर 25 व्हिडिओ माझे 100 ते 200 म्हणजे मोजके व्ह्यूपर्यंत होते. पण हे सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढंच आहे की हार मानू नका मित्रांनो. 25 व्हिडिओमध्ये फ्लॉप गेले, मला खूप दुःख झालं असेल मित्रांनो. तुम्हाला माहीत असेल की एखाद्या युट्यूबरचं जर 25 व्हिडिओ जर फ्लॉप गेले तर अशात मित्रांनो काय असते माहिती तुम्हाला सांगतो. अशात मित्रांनो डिप्रेशन येते. डिप्रेशन म्हणजे कसं माहिती मित्रांनो, काहीतरी आपल्याला जर एखादी अचिव्हमेंट झाली तर समोरच्या व्यक्तीला बघायला तरी आनंद होतो मित्रांनो, आणि त्याला पण खुशी होते, किंवा समोरच्या जगाला काहीतरी माहिती पडते की हा यार हा काहीतरी चांगलं काम करतोय. पण तुम्ही विचार करा, 25 व्हिडिओ जर फ्लॉप गेले आणि तुम्ही त्याच टॉपिकवर परत परत काम करत राहिले तर लोकांना सुद्धा बोर जात मित्रांनो, लोक तुम्हाला बोलायला लागतात, बरोबर. तर अशा वेळेस मित्रांनो चांगला युट्यूबर, मी असो का तुम्ही असो मित्रांनो, चांगले युट्यूबर डिप्रेशनमध्ये जातात मित्रांनो. हो, पण मी डिप्रेशनमध्ये गेलो नाही मित्रांनो, कारण यूट्यूबचं भविष्य जे मला दिसते ते तुम्हाला दिसत नव्हतं मित्रांनो, तुम्हाला कदाचित दिसत नसेल. ते तसंच सेम मित्रांनो तुम्हाला सांगते की तुम्ही आधी अभ्यास करा की यूट्यूबवर तुम्ही कशा पद्धतीने तुमचं करिअर घडवू शकताय, यूट्यूबमध्ये चांगल्या पद्धतीने तुमचं अर्निंग कसं करू शकताय, तुमचं चॅनल मॉनिटाईज कसं होईल. तर या गोष्टीवर मी तुम्हाला लवकरच आपलं सेकंड चॅनल येणार आहे मित्रांनो. हो, लवकरच तुमच्यासाठी मी एक दुसरं चॅनल सुद्धा सुरू करतो मित्रांनो. यूट्यूबमध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमचं करिअर घडवू शकताय, किंवा यूट्यूबवर तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुमचे प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह करायला तयार आहे मित्रांनो. तर हे सर्व सांगायचा मुद्दा एवढा आहे मित्रांनो. 25 व्हिडिओ फ्लॉप झाल्यानंतर चॅनल कुठेतरी डिप्रेशन येते मित्रांनो. पण 26व्या व्हिडिओला जर तुम्ही ॲनालिटिक्स बघितलं मित्रांनो, 26व्या व्हिडिओला डायरेक्ट 8,000 व्ह्यू आले मित्रांनो. हो, त्यानंतर 27वा व्हिडिओ 22,000 व्ह्यू, आणि 28व्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही विचार करू शकत नाही, म्हणजेच नवीन युट्यूबरच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे डायरेक्ट आपल्या चॅनलवर आज त्या व्हिडिओला 3,11,000 व्ह्यू आहेत मित्रांनो. तुम्ही जर बघितलं तर आयुष्यमान कार्ड, फक्त याच लोकांचा आयुष्यमान कार्ड निघणार, आयुष्यमान कार्डच्या हेल्पलाईनचा व्हिडिओ मी अपलोड केला, आणि त्याला डायरेक्ट आजच्या तारखेला तुम्हाला दाखवतो 3,11,000 व्ह्यूज त्या व्हिडिओला आहेत मित्रांनो. तर तुम्ही विचार करू शकता, मी आधी का सांगत होतो मित्रांनो की यूट्यूब नवीन चॅनलला लवकर बूस्ट करते मित्रांनो. आणि जेव्हा मित्रांनो या व्हिडिओला 3,11,000 व्ह्यू आले, त्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं चॅनल डेव्हलप झालं मित्रांनो. म्हणजेच 28व्या व्हिडिओपर्यंत जेव्हा मला 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी मला अशी वाट बघावी लागत होती, त्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो एकाच व्हिडिओला जवळपास 6,500 सबस्क्रायबर आहेत मित्रांनो. तर आता लक्षात तुमच्या आलं असेल की मी तुम्हाला एवढं टॉपिक कशामुळे सांगितलं मित्रांनो. हो, कारण मित्रांनो नवीन युट्यूबर कधीही डिप्रेशनमध्ये जातात, तर डिप्रेशनमध्ये जाऊ नका. तुमची जी कन्सिस्टन्सी आहे काम करण्याची ती कंटिन्यू ठेवा, म्हणजेच तुमचं रेग्युलर काम करत राहा मित्रांनो. आणि शक्यतो तुमच्या कंटेंट जे आहे त्या कंटेंटच्या रिलेटेडच व्हिडिओ बनवा, कारण कंटेंटच्या रिलेटेड जर तुम्ही वेगळे व्हिडिओ टाकायला लागले तुमच्या चॅनलची रीच डाऊन होईल, आणि काही काळानंतर तुमचं चॅनल सुद्धा डेड होऊ शकते मित्रांनो. तर आजचा आपला टॉपिक होता मित्रांनो की यूट्यूबवर माझं पहिलं पेमेंट किती आलं मित्रांनो. हो, तर लक्ष द्या, यूट्यूबवर मिनिमम पेमेंट आहे $100. हो, यूट्यूबचं मंथली पेमेंट काय सांगते मित्रांनो, यूट्यूबचे गाईडलाईन्स काय सांगते की तुम्ही $100
पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. म्हणजे $100च्या वर जेवढेही अमाऊंट असेल तेवढं तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. आणि तुमच्या साथीने म्हणा किंवा तुमच्या आशीर्वादाने आपलं फर्स्ट यूट्यूब पेमेंट मित्रांनो $182 तुम्हाला वर बघू शकताय स्क्रीनवरती. $182 आपलं पहिलं पेमेंट निघालं मित्रांनो. म्हणजेच जवळपास 14,500 रुपये पहिलं महिन्याचं पेमेंट आपलं यूट्यूबचं आलेलं आहे मित्रांनो. तर यूट्यूब मित्रांनो अतिशय चांगला पर्याय आहे मित्रांनो. जर तुम्हालाही तुमचं करिअर घडवायचं असेल तर यूट्यूब खरंच तुमच्यासाठी अतिशय चांगला पद्धत आहे मित्रांनो, किंवा तुमच्यासाठी एक अतिशय चांगलं क्षेत्र आहे मित्रांनो. फक्त यूट्यूबमध्ये एक चांगली तुमची नीच जनरेट करा, किंवा तुमचं एखादं चांगलं कंटेंट असेल तर ते निवडा. त्यात तुम्ही SEO करा, त्यानंतर तुमचं थंबनेल चांगलं बनवा, टॅग्स प्रॉपर टाका, आणि त्यानंतर तुम्हीही यूट्यूबवर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकता किंवा चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता मित्रांनो. काही युट्यूबर असेल मित्रांनो, तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्ही 7 दिवसात म्हणा, 15 दिवसात म्हणा, 1 महिन्यात, 1 वर्षात सुद्धा तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता मित्रांनो, अगदी सहजपणे. तर चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या एका जबरदस्त आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये, जे की मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो. चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.